नमस्कार, आप देख रहे हैं हंगामा न्यूज चैनल। और इस समय हम यहाँ पर सड़क अर्जुनी के खाड़ीपार ग्राम में हैं और यहाँ पे कुछ ग्रामीण है और ग्राम पंचायत के जो सदस्य हैं, इन लोगों ने हमारे हंगामा न्यूज चैनल से संपर्क किया। वो अभी हम यहाँ जानने के लिए आए हैं। तो यहाँ पर अभी सभी ग्राम पंचायत के जो भी सदस्य है और उप सरपंच जी भी है, तो अभी हम इनसे जानना चाहेंगे कि क्या है मामला। सबसे पहले आप अपना परिचय दीजिए। मैं ग्राम पंचायत खाड़ीपार उप सरपंच सड़क अर्जुनी तालुका का रहवासी हूँ, या गजानन जगन्नाथ परशुरामकर। तो क्या मामला क्या है यहाँ पर जो आप लोगों ने हंगामा न्यूज चैनल की टीम को यहाँ पर बुलाया? तो यहाँ यानी तालुका सड़क अर्जुनी अंतर्गत ग्राम खाड़ीपार पोस्ट पांढरी अंतर्गत 2020, 2021, 2022, 2023 नियोजनमध्ये खाड़ीपार गावातील संपूर्ण नाली उपसा व 7 रोग नियंत्रण फवारणी साहित्य खरेदी प्रतिबंधक उपाय 15 वित्तमध्ये कामे न करता बिल काढण्यात आली आहे। याची चौकशी करून गैरअर्जदारावर दंडात्मक शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत तालुका सड़क अर्जुनी अंतर्गत ग्राम खाड़ीपार पोस्ट पांढरी अंतर्गत सन 2020, 2021 नियोजनमध्ये 15 वित्तमध्ये 7 रोग नियंत्रण फवारणी साहित्य खरेदी प्रतिबंधक उपाय योजनेमध्ये कोड क्रमांक 40, 21, 69, 14 मध्ये काही खरेदी करता कामे न करता 49,800 रुपये 3/2/2025 ला ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता विड्रॉल केला आहे। तालुका सड़क अर्जुनी अंतर्गत ग्रामपंचायत खाड़ीपार पोस्ट पांढरी अंतर्गत सन 2022-23 नियोजन कोड क्रमांक 59, 58, 33, 18 मध्ये 15 वित्त आयोगमध्ये खाड़ीपार गावातली संपूर्ण नाली उपसा या कामामध्ये नाली साफ केलेच नाही व 87,318 रुपयाचा 4/9/2024 रोजी कामे न करता पैसे काढण्यात आले। ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता श्री सरपंच साहेब सचिव यांनी विड्रॉल केला व भ्रष्टाचार केला आहे। अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्याची शासनाची दिशाभूल करून कामे न करता रुपये विड्रॉल केले आहे। याची चौकशी ग्रामपंचायतचे उपसरपंच साहेब व सदस्य यांच्या समोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितावर दंडात्मक शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। तसेच सामान्य फंडामध्ये 3 वर्षापासून कोणत्याच प्रकारचे हिसाब न करता त्यांनी वरचा आपला बँकेमध्ये पैसे न भरता त्यांनी बिल दाखवून भ्रष्टाचार केलेला आहे। त्याची पण चौकशी झाली पाहिजे। आणि 8 लाखाचे साहित्य खरेदी करून फक्त हे 2-3 सामान घेतलेले आहे आणि त्याचे पैसे उचल करण्याच्या याच्यामध्ये आहेत, तरी त्यांची पण चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळण्यात यावा हीच विनंती। लेकिन सर ये बताइए कि जब आप लोगों की जो मासिक मीटिंगें होती है उसमें जो ठहराव वगैरह यानी कोई भी मासिक मीटिंग में ये लोग नहीं बताते क्या? ऐसे नहीं बताते नहीं। बताते नहीं। हेलो, बताते नहीं। आप पहले अपना परिचय दीजिए। माझे नाव रवींद्र वामन परशुरामकर, ग्रामपंचायत सदस्य। आणि जे आमच्या ग्रामपंचायतमध्ये सचिव साहेब आहेत, हे आम्हाला कोणत्याच विश्वासामध्ये न घेता कोणतेही कामं करतात आम्हाला एकही माहितीपूर्वक देत नाही। आणि तो आप लोगों की तो फिर वहाँ साइन वगैरह रहती होंगी ना? पहले वो साइन लेता है, बाद में वो आप यानी बिना देखे बिना यानी पढ़े किस ऐसी साइन कैसे कर देते आप लोग? अभी हम 2.5 साल हो गए हमको, 2.5 साल। हाँ, हमको पूरा हम नहीं आए थे, इसलिए हमको कुछ मालूम नहीं था। अभी मालूम हो रहे तो हम लेकिन कोई भी डॉक्यूमेंट्स के ऊपर में साइन करने से पहले उसको पढ़ा जाता है। पहले वो पहले साइन ले लेता है, बाद में प्रोसीडिंग 2-4-8 दिन के बाद में लिखता है। वो बार है या इसके पहले से भी वो करते आ रहे होंगे ऐसी कर? हर महीने में प्रोसीडिंग बदलाता है, हर महीने में चेंज करते रहती है क्या? अभी हो गई। घर में बोलते रजिस्टर, घर में बोलता है रजिस्टर। तो रजिस्टर जो देखा जाए तो वो घर में रखा जाता है या ग्राम पंचायत कार्यालय में रखा जाता है? ये तो मुझे भी पता नहीं, क्योंकि जो सदस्य ग्राम पंचायत के वही जाएंगे, उनको ही पता रहेगा। अच्छा, लेकिन जो ये बताते वही हमको पता चलता है कि क्या किया करके। तो ये बताइए, आप इस ग्राम के नागरिक है, तो ये क्या उचित है क्या? उचित तो नहीं है जी। अच्छा, ये बताइए इस बारे में और आपने आगे में और जो यहाँ के जो विधायक है, खासदार, सांसद जो भी है, उन लोगों को आप लोगों ने कुछ जानकारी दी है क्या? नहीं दी। अभी किसको देने वाले आप? अभी आमदार को देंगे, कलेक्टर को देंगे, हाँ, खंड विकास अधिकारी को देंगे, हाँ, और सीओ को देंगे। सीओ को। तो अभी आपने तकरार की है क्या? तकरार अभी हमने लगाई अपने इसके नाम से। अच्छा। पूरन लाल उके जी के नाम से। अच्छा, उसको अब हम बॉडी का भी अभी ये करेंगे। तो सचिव साहब से पूछे तो सचिव क्या बोल रहे थे? सचिव कुछ गोल गोल घुमाता है और कुछ बताता नहीं बराबर। अच्छा,
तो अभी आप देख सक रहे हैं तो ग्रामीण और ग्राम पंचायत सदस्य और उप सरपंच जी इन लोगों ने सचिव और सरपंच के ऊपर में स्कूल में हम प्रिंसिपल, अध्यक्ष और मैं 4 बार ग्राम पंचायत के सचिव के पास में गए। तो पिछले 2023-24 को स्कूल के नाम पे कुछ भी फंड दिया नहीं है। अच्छा। और प्रोसीडिंग में भी कुछ लिखा नहीं है। अच्छा। तो हम बोल रहे थे कि हमारे स्कूल के लिए जो जरूरी सामान है और जो 15 वित्त आयोग में जो कुछ स्कूल के लिए आंगनवाड़ी के लिए कुछ आता है वो हमारे को मिलना चाहिए। तो क्या बोलते हैं कि हमारे नियम में हमारे को आदेश नहीं है। हमारे प्रिंसिपल साहब ने वो एक जो कॉपी रहती है जो क्या बोलते जीआर को कॉपी उनको सेंड किया था। और सेंड करने के बाद भी वो बोलते कि हमारे पास में कुछ भी लिखित आया नहीं। स्कूल के लिए कुछ भी अभी तक के दिए नहीं 2.5 साल में। और गांव का भी विकास बोले तो 2.5 साल में कुछ भी नहीं हुआ है। और नई नाली का उत्सव हुआ है। और गांव के लिए कुछ भी ऐसा काम नहीं हुआ है कि जो अपन बता सकते हैं कि 2.5 साल में कुछ ये बॉडी ने किया है। अच्छा। तो साहित्य खरीदी वगैरह ये सब चीजें आपकी ग्राम पंचायत नहीं करती क्या? नहीं करती ना बाबू, आता तो नहीं बोलता है ना वो। क्यों नहीं आता बोलते हैं? कारण क्या है उसका? कारण क्या है तो मालूम नहीं। वो हम पूछते हैं उसको गणवेश लेना है, ये करना है अपना, तो जो जरूरी चीजें गांव के लिए। नहीं तो जब से उनका यहाँ पे कार्यकाल है तब से उनने जो 15% ग्राम निधि उसका एक भी यूज नहीं किया है। बॉडी को विश्वास में लेता नहीं और बॉडी को कोई भाव देता नहीं। वो अपने दिल से और सरपंच के सही से पैसे विड्रॉल करके वो खा जाते हैं। वो हर बार कुछ यानी ग्राम पंचायत में सचिव आता ही नहीं क्या? मतलब आप ही थोड़ा यहाँ आ जाइए ऐसे। सब विवाह नोंदने के लिए महीने 6 महीने जलाऊ पूरे कागज पत्र किया हो मैंने। उसको मतलब बाबू को नहीं जो है ना अपना ये क्या बोलते हैं उसको चारे जी नहीं आए। मेरा पैर मतलब टूटा बोलते नहीं आए। वो क्या करते क्या मैं बहुत परेशानी गुजरा हूँ। मेरे को घर को भी नहीं मिली है, मेरे बाप को भी मिली है। झंझट किया हो तो ग्राम पंचायत में, लेकिन उसका क्या है क्या नहीं तो आप तो नहीं बोलते। इसमें यहाँ पे हमारे गली में नहीं क्या बोरिंग होना नहीं मिल रही, नाली होना नहीं हो रही। मुझे नहीं मैं ये तो अभी हमारे साथ में यहाँ पे खड़े ग्राम पंचायत के सदस्य। सबसे पहले आप अपना परिचय दीजिए। मी राजेंद्र देवचंद सेंद्रे खाडीपार, मी ग्रामपंचायत सदस्य आहो। तर गोष्ट अशी आहे की जे अगोदर म्हणजे ह्या 2 वर्षाच्या अगोदर जे कावडे मॅडम होत्या त्या काळात हजेरी पटावर जे मासिक सभा आमची राहे, तर त्या मासिक सभेच्या दिवशी एकाच हजेरी पटावर सर्व जे काही कामे घेणे आहेत तर ते कामे त्या ठिकाणी लिहिणे आणि आमचे हस्ताक्षर घेणे। परंतु हे जे शहारे ग्रामसेवक साहेब आहेत हे काय करतात, त्या स्टेशनवर अगोदर सह्या घेतात आणि मग जो जसा उदाहरणार्थ जो काही खर्च आहे, जसा आता आम्ही मागच्या मीटिंगला पाहिलो 5,000 रुपयाचा नाश्ता आम्ही खाल्लाच नाही, परंतु 5,000 रुपयाचा नाश्ता, एका झेंड्याला 22 रुपयाचा पेंट आणि त्या झेंड्याच्या चौतुऱ्याला 15,000 रुपयाचा बिल लावलेला आहे। तर मी त्यांना असा एक प्रश्न विचारलो, साहेब म्हणलो मागच्या ग्रामसेवक कावडीजी होत्या त्या काय करत अगोदर पहिले जो काम जो आहे तो काम केलेला काम त्या ठिकाणी स्टेशनवर लिहिल्या जात हजेरी पटावर आणि मग बादमध्ये सह्या घेतल्या जात, परंतु हा ग्रामसेवक अगोदर सह्या घेते आणि त्याच्यानंतर आपल्या मनमर्जीने सरपंचासहित जे काही त्या ठिकाणी खर्च टाकणे आहे त्या ठिकाणी खर्च टाकते। दुसरी गोष्ट महत्त्वाची, नाल्या उपसासाठी यांनी हेडवर 87,000 रुपये होते। यांनी म्हटलं की वार्ड नंबर 1 आणि 2 यामधले आम्ही नाल्या उपसतो, परंतु यांनी नाल्यांचा उपसावचा काम केलेला नाही आणि ते सुद्धा 87,000 रुपयाचा जो हिसाब होता यांनी गबाड केला। त्यांच्यामध्ये कुठेतरी आम्हाला न विचारात घेता यांनी तो सुद्धा म्हणजे नाल्या उपसला नाही, परंतु तो बिल जो आहे तो बिल उचलण्यात त्या ठिकाणी आलेला आहे। फिर वो पैसा गया कहाँ जब उन्होंने वो बिल निकाल दिए? तो हम पैसे ते मी विचारतो हा पैसा गेला कुठं? समजा 53,000 रुपये काहीतरी होते आमचे, तर यांनी म्हटलं का 53,000 नाही, एक दुसरा बिल जो सांगितला होती 53,000चा, तर 53,000तून त्यांनी झेंड्याचं काम करू म्हणला आणि तिथून फक्त 15,000चं काम केला
आणि जो बाकीचा पैसा आहे तो बाकीचा पैसा गेला कुठं याचा हिसाब आम्हाला परिपूर्ण, एखादा आम्ही विषय त्या ठिकाणी समोर घेतला की त्या ठिकाणी क्लोज करतात. जसं आम्ही एखादी गोष्ट समजा घरट्याच्या पावतीचा बिल विचारू ह्या करतो, टाळाटाळ करतात, त्या ठिकाणी क्लोज करतात आणि निघून जातात. म्हणजे आमच्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर त्या ठिकाणी मिळत नाही. मी समजा तिसऱ्या वार्डात समजा एखाद्या पाईप, मी म्हणलो की बोरला या ठिकाणी 2 पाईप लागतात, ते सरपंच साहेबा का म्हणते, राजेंद्र भाऊ म्हणते तू पाईप आणि म्हणते. आता ग्रामपंचायत सदस्य मी ठीक आहे ना, गावाचा करासाठी पाईप उचलीन, परंतु मग तुम्ही समजा एखाद्या बोरवर मी म्हटलो तू सौर पॅनल नाही का पाण्याचा, कारण की ह्या वार्डाचा मेंबर आहो, तर या ठिकाणी म्हणजे बोरला चांगला पाणी आहे, तर मी म्हटलो की आजूबाजूच्या गावाला तो सौर पॅनलवर पाणी येते नळा लावून, तो आम्ही ते स्कीम करायची. तर मला का म्हणतात सरपंच पदावर ते आहेत आणि मला का म्हणतात राजेंद्र भाऊ तुम्ही हा काम मोठा आहे, मग हा भानगडी काम आहे, मग हा जिल्हा परिषदला जावा लागल, तर हा तुम्हीच करा म्हणतात सर्व. तर माझा म्हणणं असं झालं की सरपंच पद हा मेन आहे, सामोर होऊन तुम्ही काम करा, मग तो काम होईल. आम्ही 2.5 वर्षात खरोखरच मी ह्या सरमीने बोलतो, म्हणजे नाईलाजाने बोलतो की आम्ही 2.5 वर्षात कोणताही सामान्य निधीतून गावांच्या विकासासाठी कोणताही असा काम केलेला नाही. फक्त यांचा म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक जे आहेत त्यांचा फक्त लक्ष कुठं आहे, ह्या नाली म्हणजे ह्या कामातून किती मिळेल, त्या कामातून किती मिळेल, फक्त एवढ्याच गोष्टीला ह्या महत्व देतात, बाकीच्या गोष्टीला यांना काही महत्व नाही. यानी देखा जाए तो यहाँ पर जो इस ग्राम में जो निधि आती है सरकार की ओर से, उस निधि का यहाँ पर सही तरीके से उपयोग नहीं कर. माझी शाला समिति अध्यक्ष था पहले, और यहाँ मैं जब ग्राम पंचायत में वो गुरांग के गोठे के लिए उसकी या क्या फाइल रहती है उसमें साइन लगती है, उसके लिए गया था. तब मेरे को वो 85,000 का वो बिल है बना. वो बिल के लिए उन्होंने 5% के हिसाब से मेरे को 4,000 रुपए मांगे. अच्छा. मैंने बोला कि आज तक की कोई भी सचिव इतना पैसा नहीं मांगता था. ये तो सरासरी करप्शन है. यानी आपको शासन की तरफ से जो मिला है गोटे का, उसमें भी वो लोग कमीशन मांग रहे हैं. ये तो सरासरी बिल्कुल. उन्होंने मेरे को 2 घंटे तक वहाँ रोके रखा, सरपंच मैडम ने और सचिव ने. उसके बाद में मैंने वो विषय निकाला कि खाड़ीपार में 3 साल से ये नाली उपसा हुआ नहीं, वो कब कर रहे. तो करेंगे बोले, अभी 6वें महीने तक काम बाकी है बोले, और 3 साल से कुछ कहे. वीडियो के तरफ अपन ने कंप्लेंट डाली है अभी. वो वीडियो कार्रवाई करना चाहिए, इनके ऊपर में दंडात्मक कार्रवाई होना चाहिए, नहीं तो हम सीओ के तरफ जाएंगे, सीओ नहीं करेगा तो कलेक्टर के तरफ जाएंगे, कलेक्टर नहीं करेंगे तो शासन के तरफ जाएंगे, लेकिन इनके ऊपर में कार्रवाई होना चाहिए, ऐसा मेरा मत है. वीडियो मार्फत एफआईआर होना चाहिए. जानकारी आपको है क्या? सर मला एवढंच म्हणत आहे, माझे पूर्ण नाव ममता खेमराज परशुरामकर, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तर सर आम्ही नेहमी मासिक मीटिंगला बसतो तेव्हा त्यांच्याकडून विचारतो ह्या महिन्याचा खर्च किती, जमा किती, ते योग्यरीत्या आम्हाला ते सांगत नाही आणि त्यावर ते उलटून जबाब देतात. मागेचा रिटर्न विचारला, विषय असतो सर मागेच्या महिन्यात काय झालं ते विषय पूर्ण समोर मांडायचे असतात, मागेचे विषय घेऊन, तर त्याही विषयावर ते म्हणजे चर्चा नाही करत, पुन्हा रिपीट मागचेच विचार करत्या, समोर नाही जा, समोर नाही चला, पुढे पाऊल नाही टाका, आम्ही जसं म्हणतो तसं सहमत नाही व्हा, असं सरपंच मॅडमचं म्हणणं असते, सचिव साहेबांचं म्हणणं असते. आवाज उठाना चाहिए. तो जैसे आपके गांव में जैसे आम सभा होती है, तो आप लोग आम सभा में जनता आवाज उठाती है क्या? आतेच नहीं आते. फिर आम सभा होती कैसी है? 5-6 लोग, 5-6 लोगों में है ना आम सभा. बहुत यानी ताज्जुब की बात है कि 5-6 लोगों में आम सभा. उससे ज्यादा तो आपके ग्राम पंचायत के सदस्य ही है ना? यानी आम सभा में भी कोई मुद्दे नहीं उठाते है ना? नहीं उठाते. चलो ठीक है, कोई बात नहीं. कोणत्या कामाविषयी बोलल्यानंतर टाकलेला आहे, आल्यानंतर करू, ते यायलाच आहे, म्हणजे हेच विषय. अच्छा. हा काम नाही झाला, तो काम आता 2.5 वर्ष होऊन गेले, 2.5 वर्षापूर्वीपासून जर कामं टाकले तर यायला पाहिजे ना. तर हा इकडे नाही झाला, तिकडे नाही झाला, किंवा मग जसा एखादा इमर्जन्सी आहे तो दुसऱ्या याच्यातून करून देतो, तसेही नाही सांगत. आल्यानंतर करू, आल्यानंतर काम करू असेच सांगत. निधीची यायला आहे, कसं करणार, असंच त्यांचं नाव. राजेंद्र रतिराम आरशोडे, मी माजी उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष माझी, आणि खाडीपार इथला मी रहिवासी आहो. तर आम्ही लोकांनी एक चांगल्या विकासासाठी एक नवीन बाडी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे अशी
की आता जो मॅडमने सांगितलं की ग्रामसभेला लोक येत नाही, लोक येतात, तर इथल्या जे सरपंच मॅडम असो की सचिव असो यांना लोकांना परिवृत्त केलेला नाही का ग्रामपंचायतमध्ये आपण गावासाठी का केला पाहिजे, कशापर्यंत जो निधी आहे निधीचा कसा 3ही वार्डात आपण इस्तेमाल केला पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी जनतेला विश्वासात न घेता. आणि दुसरी गोष्ट अशी, जे सचिव आले इथं ते सचिव शासनाचे ते अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी नाही आहेत. कोणताही नियोजन करताना लोकप्रतिनिधीला अधिकार असतो, परंतु सचिवांनी सरपंच मॅडमला पूर्ण आपल्या कायद्याच्या स्वरूपात कलजमध्ये घेऊन या इथल्या ग्रामपंचायत निधीचा हडप करून पदाचा दुरुपयोग करून लोकांची दिशाभूल करत आहे. ज्या अर्थीमध्ये 8 मेंबर सदस्य जे आहेत त्यांची ते ऐकत नसतील तर इथल्या जनतेवर किती त्यांचा विश्वास आणि हेतू असेल आणि गावाच्या विकासासाठी त्यांचा किती निर्भय मन असेल. तर हा याच्यावर कडक कारवाई करून शासनाने त्यांना पदाचा दुरुपयोग केलेला आहे, त्यांना पदावरून हकलून दिलं पाहिजे असं माझं मत आहे. बताइए पहले. मेरा नाम है शांता खोजराम परशुरामकर, मैं अंगनवाड़ी शिक्षिका हूँ जी. सरपंचीनबाईनं आमच्याकडून माहिती मागितला, मुलांसाठी गणवेश देतो म्हणला, दुकानात गेल्या. त्यानंतर तिथून मला फोन केला का मॅडम तुम्हाला कोणत्या वयोगटाच्या मुलांना गणवेश पाहिजे. मी म्हणलो आम्हाला 3 ते 4 वयोगट, 4 ते 5 वयोगट न 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना गणवेश पाहिजे म्हटलं. ठीक आहे म्हणला. त्यांनी दुकानदाराशी बोलल्या ना 2-4 महिने होऊन गेले तर त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला गणवेश दिला नाही. एवढे बोलून मी आपले. तो अभी आप देख सक रहे हैं यहाँ पर इन सब जितने भी गांव के नागरिक, ग्राम पंचायत के यहाँ के सदस्य और उप सरपंच, पुलिस पाटिल, सब लोग यहाँ पर, इन सब लोगों ने यहाँ के बारे में जो जानकारी बताया है तो साफ जाहिर दिखता है कि यहाँ पर आप हमारे हंगामा न्यूज चैनल के साथ सड़क अर्जुनी से मुरलीधर सोनवाने, नमस्कार.